त्या ठिकाणी दर देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाला उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव गजानन साहेब, आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अजित पवार, माझे सहकारी आणि सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कर्नाटक रयत संघटनेचे पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं गेल्या दीड वर्ष उभ्या असणाऱ्या शेतातल्या उसाला स्वतः रात्रीच्या वेळेला दिवसाच्या वेळेला पाटावर उभा राहून त्या ठिकाणी दार परतून पाणी पाजलेले आणि त्या श्रमाचं घाम मागण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या सगळ्या शेतकरी तमाम या विभागातील शेतकरी बंधू आणि भगिनींनो, श्रम करणारा घाम गाळणारा रस्त्यावर आणि आमच्या उभ्या शेतातील ऊसाचं चिपाडं करून त्यातून रस काढून साखर विकणारा मात्र अतिशय त्या ठिकाणी आरामशीर एसीच्या रूम मध्ये बसून जर दर ठरवत असेल तर या कृषी प्रधान देशामध्ये याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल असं मला वाटत नाही. आणि याचं कारण असं आहे मित्रांनो, किड्या मुंग्यांची संघटना होईल. मुंग्या सुद्धा एका पाठोपाठ एक आपल्याला जे साध्य करायचं आहे तिथपर्यंत प्रवास करतील. पण ही शेतकरी नावाची जमात जी आहे ती जात पक्ष पंथ धर्म आणि राज्य सीमा या वेगवेगळ्या त्या ठिकाणी धर्तीवरती विभागली जाते आणि त्याचाच फायदा तिथं या बॅरिगेडच्या आत बसलेले लोक त्या ठिकाणी घेतात असं मला म्हणायचं आहे. ढिगभर लोक विस्कटलेले ते पाहून मुठभर लोक एका ठिकाणी येऊन जर आमच्या ऊसाचा दर ठरवणार असतील तर मगाशी आमच्या कर्नाटकच्या मित्रांनी सांगितलं त्या पद्धतीनं कधी का होईना ही ढिगभर लोक आता एकत्र येऊन तुमच्यावर चार करून आल्याशिवाय सोडणार नाही इतकंच तुम्हाला सांगतो. ही पेटवा पेटवीची भाषा येते का? आमच्या मस्तकाच्या तळपायाच्या आर मस्तकापर्यंत जाते का? अरे हराम करा याचा कधीतरी विचार करा. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तो कोण स्लीप बॉय आहे, कोण धमकी देतोय म्हणून मला आता समजलं. आता सांगितलं आमच्या मित्रानं तो धमकी देतोय. अरे ही स्वाभिमानी शेतकरी संघटना सगळ्या महाराष्ट्र राज्यभर नव्हे कर्नाटकच्या सीमा भागात राजू शेट्टीने पेरलेले आहे. साल्या कोणाच्या तरी अंगावर गेलास तर सगळी शेतकरी तुझ्या अंगावर घातल्याशिवाय